नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर सकाळच्या तासाला वेगवेगळ्या वित्तीय संस्था ज्या आहेत किंवा त्यांच्या योजना हे प्रकरण घेतलेलं आहे, परंतु त्याचा व्हिडिओ जास्त झाल्यामुळे अपलोड होत नाही. तर अपलोड झाल्यानंतर तुम्हाला तो सेंड केला जाईल. तर आपण तुर्तास पुढचं जे प्रकरण आहे GFCचं 5वं ते या ठिकाणी आज पाहणार आहोत. तर मित्रांनो, प्रकल्पाचं नाव आहे प्रकरणाचं नाव आहे प्रकल्प सूत्रीकरण. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण एक उद्योजक म्हणून, व्यावसायिक म्हणून किंवा एक सेवाभावी संस्था स्थापन केलेले संस्थापक म्हणून आपल्याला प्रकल्पाचं सूत्रीकरण किंवा सुसूत्रीकरण करता येणं गरजेचं आहे. ते सूत्रीकरण म्हणजे काय, तर सूत्रबद्धपणे त्याची मांडणी करणं. जसं आपल्याला माहिती आहे, एखादं गणित जर आपल्याला सोडवायचं असेल तर त्याच्यासाठी सूत्र आवश्यक असतं. त्या सूत्रामध्ये किमती घालून पायऱ्या पायऱ्यानुसार आपण ते गणित सोडवत जातो आणि त्याचं उत्तर आपल्याला मिळतं. आणि ते उत्तर मिळाल्यानंतरचा आनंद हा आपला वेगळाच असतो. जे त्या पद्धतीने आपण एक उद्योजक म्हणून, आपण एक व्यावसायिक म्हणून आपल्याला त्या प्रकल्पामध्ये असणाऱ्या अनेक गोष्टींचं, अनेक घटकांचं, अनेक संसाधनांचं आपल्याला एकत्रीकरण करावं लागतं. त्यालाच प्रकल्प सूत्रीकरण असं म्हटलेलं आहे. जे कुठले घटक किती प्रमाणात, केव्हा, काय, कसे अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला त्या प्रकल्प अहवालामध्ये नोंदवावी लागतात. जे प्रकल्प अहवाल म्हणजेच त्या प्रकल्पाचं सूत्रीकरण आहे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे अनेक घटक त्या ठिकाणी येतात. कच्चा माल असेल, भांडवल आहे, मनुष्यबळ आहे, जागा आहे, वीज आहे. त्याच पद्धतीने त्या वस्तूच्या विक्रीसाठी केले जाणारे प्रयत्न म्हणजे जाहिरात देणं आहे, वाहतूक आहे. त्याच पद्धतीने डेमो दाखवणारे जे व्यक्ती असतात म्हणजे सेल्समन या ठिकाणी नियुक्त करणं आहे. तसंच त्या ग्राहकाच्या हातात तो माल गेल्यानंतर, पोचल्यानंतर ग्राहकांना कितपत समाधान मिळतं, जे त्याचा फीडबॅक सुद्धा आपल्याला घेता आला पाहिजे. जे एकूणच अशा सर्व घटकांचं एकत्रीकरण करणं, त्यालाच प्रकल्प सूत्रीकरण असं म्हटलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, एक उद्योजक म्हणून आपल्याला या प्रकल्पाचं सूत्रीकरण करता येणं गरजेचं आहे. तरच तो प्रकल्प फायदेशीर ठरू शकतो आणि तरच त्या प्रकल्पाच्या माध्यमातून आपणाला लोकांच्या गरजा भागविल्या जातील. तसंच त्या वस्तूच्या खरेदीतून लोकांना पूर्णपणे समाधान मिळेल अशी वस्तू आपण तयार करू शकतो. म्हणून प्रकल्प सूत्रीकरण या संकल्पना किंवा ह्या बाबी आपल्याला एक उद्योजक म्हणून माहिती असणं गरजेचं आहे. नुसतं माहिती असून उपयोग नाही मित्रांनो, तर त्याचं ॲप्लिकेशन आपल्याला करता आलं पाहिजे. त्याच्या ज्या पायऱ्या आहेत, त्याच्यातील जी तत्त्व आहेत ते आपल्याला अवलंबता येणं गरजेचं आहे. तर पाहूया मित्रांनो, थोडक्यात कुठलाही प्रकल्प आपल्याला जर सुरू करायचा असेल तर आपल्याला अगोदर त्याचा किंवा व्यवसाय सुरू करायचा असेल तर आपल्याला अगोदर त्याचा प्रकल्प आराखडा तयार करावा लागतो. जे मी नेहमी सांगतो, आपल्याला जर एखादी इमारत बांधायची असेल तर आपण त्याचा आराखडा तयार करतो, प्लॅन तयार करतो आणि त्या पद्धतीचं इस्टिमेट तयार करून मगच त्या इमारतीला मूर्त रूप येतं किंवा ती इमारत पूर्णत्वास होते आणि त्याच्यातून आपल्याला समाधान मिळतं. जे त्याच पद्धतीनं कुठल्याही प्रकल्पाच्या उभारणीसाठी त्याचा आराखडा अगोदर महत्त्वाचा असतो. तर तो आराखडा म्हणजेच प्रकल्प अहवाल होय असं आपणाला या ठिकाणी म्हणता येईल. जे निश्चितच शास्त्रशुद्ध मार्गाने आपल्याला या प्रकल्प आराखडा तयार करता येणं गरजेचं आहे. या प्रकल्प आराखड्यामध्ये सगळे घटक असणं गरजेचं आहे. भांडवल कुठलं लागणार आहे, तसं त्या प्रकल्पाचं नाव, भांडवल किती लागणार आहे, आपण कुठून उपलब्ध करणार आहोत, मनुष्यबळ काय आहे, किती कालावधीमध्ये तो प्रकल्प पूर्ण करायचा आहे, किती युनिट आहेत, त्याच पद्धतीने कुठले युनिट कुठल्या कालावधीमध्ये, कुठल्या महिन्यामध्ये ते पूर्णत्वास जाणार आहेत. कच्चा माल असेल, त्यासाठी लागणारं बजेट असेल, तसंच यंत्रसामुग्री, त्याची जी तजवीज आहे, आधुनिक तंत्रज्ञान असेल, वाहतुकीची काय व्यवस्था केलेली आहे, कर्मचाऱ्यांचा काय विचार केलेला आहे. जसे अनेक घटक किंवा इमारत असेल त्या प्रकल्पाची, यंत्रसामुग्री आहे, कच्चा माल आहे, नोकरवर्ग आहे, वीज साठवणुकीच्या सुविधा आहेत, वाहतूक सुविधा आहेत, बाजारपेठ, भांडवल, नफा तोटा, म्हणजे एकूण अशा अंगांचा विचार आपल्याला या प्रकल्प अहवालामध्ये करता येणं गरजेचं आहे. म्हणून आपण एक उद्योजक म्हणून, एक व्यावसायिक म्हणून प्रकल्प अहवाल आपल्याला तयार करणं आवश्यक आहे. तरच
तो उद्योग व्यवसाय भरभराटीला जाण्यासाठी मदत होते, किंवा तर असं उद्योग व्यवसाय आपल्याला चांगल्या पद्धतीने आर्थिक मोबदला तर देऊन जातोच, शिवाय एक प्रकारे एक सामाजिक जी बांधिलकी आहे, जी त्या वस्तूच्या वापरातून लोकांचं समाधान मिळतं, आणि ती लोक जे आहेत ते आपल्या वस्तूशी, आपल्या प्रकल्पाशी किंवा आपल्याशी त्या एक प्रकारे नात्यानं बांधली जातात असं या ठिकाणी म्हणता येईल. जसं आपल्याला अनेक उदाहरणं सांगता येतील मित्रांनो. आताची जर प्रॉडक्ट आपण घेतली तर पार्लेजी हे जे बिस्किट आहे, तर ते आज कितीतरी वर्ष होऊन गेली, त्याचं प्रॉडक्ट चालू आहे, तरी आज मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर त्याला मागणी आहे असं म्हणता येईल. किंवा वेगवेगळे जे काही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू असतील, आज सुद्धा त्या ब्रँडेड आहेत. का? तर त्या वस्तूची निर्मिती आहे किंवा त्या वस्तूचं मॉडिफिकेशन काळानुरूप केलेलं आहे, आणि त्या वस्तूच्या निर्मितीसाठीचे जे प्रकल्प अहवाल असतात त्याच्यामध्ये या सर्व गोष्टीचं बारकाईने विचार केला जातो. काळानुरूप मॉडिफिकेशन असेल, त्याच पद्धतीने कमी विजेवर चालणारी ही उपकरणं तयार करणं असेल, किंवा नवनवीन संशोधन, नवनवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून अशी उपकरणं आपण बनवणं गरजेचं आहे. जे काळानुरूप आपण डेव्हलप होणं गरजेचं आहे. काळानुरूप त्या वस्तूचा आकार असेल, त्या वस्तूची गुणवत्ता असेल, याकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे. तरच आपला तो प्रकल्प किंवा तरच आपला तो उद्योग लोकांच्या काय म्हणूया त्याला, लोकांच्या निवडीला किंवा लोकांच्या आवडीला उतरू शकतो. आणि किती जरी बदल झाला किंवा आपल्यासारखं किती जरी उत्पादन मार्केटमध्ये तयार झालं, आपले किती जरी प्रतिस्पर्धक बाजारपेठेमध्ये निर्माण झाले, तरी आपल्या वस्तूला मागणी कायम राहण्यासाठी मदत होते. म्हणून हा प्रकल्प अहवाल आपण तयार करणं गरजेचं आहे मित्रांनो. तर त्याच पद्धतीने विविध प्रकारच्या बँका ज्या आहेत, ज्या आपल्या उद्योग व्यवसायासाठी आपल्याला अर्थपुरवठा करणाऱ्या ज्या वित्तीय संस्था आहेत, जे बँका, त्या सहकारी असतील, खाजगी असतील किंवा निमसहकारी असतील किंवा पतसंस्था असतील, म्हणजे त्यांच्याकडून आपल्याला भागभांडवल उपलब्ध करण्यासाठी हा प्रकल्प अहवाल त्यांना अगोदर तयार करून द्यावा लागतो आपल्याला फाईल स्वरूपामध्ये. कुठल्या निविष्ठा, कुठले घटक, कुठल्या पायऱ्या, त्याच्यासाठी येणारा खर्च, यासाठी लागणारे जे भांडवल आहे, कुठून कसं उपलब्ध करायचं आहे, स्वतःजवळ असणारे किती भांडवल आहे, त्या बँकेकडून किती मिळवायचं आहे, जशा सगळ्या गोष्टीची नोंद या प्रकल्प अहवालामध्ये केली जाते. आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा असतील त्या प्रकल्प अहवालामध्ये नोंदवलेल्या, तेव्हाच तो प्रकल्प अहवाल पूर्ण होतो, आणि तेव्हाच तो त्या वित्तीय संस्थेकडून मंजूर केला जातो, आणि आपल्याला आर्थिक पाठबळ मिळत असतं. म्हणून आपल्याला या ठिकाणी असं म्हणता येईल की बँक किंवा शासकीय वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज घेण्यासाठी आपल्याला प्रकल्प अहवाल आवश्यक असतो. म्हणजे एक उद्योजक म्हणून आपल्याला प्रकल्प अहवाल तयार करावाच लागतो, त्याच्याशिवाय उद्योग उभारणी आपल्याला करता येणार नाही. त्याच पद्धतीने उद्योगाच्या प्रगती आखलेला आराखडा जो आहे तो म्हणजे थोडक्यात प्रकल्प अहवाल असतो. ज्या पण त्याच्यामध्ये इतक्या बारीक सारीक गोष्टी नोंद केल्या जातात, त्या प्रकल्पाच्या नावासहित आपल्याला त्याच्यातून किती फायदा मिळणार आहे, आपली परतफेड किती कालावधीमध्ये, किती वर्षामध्ये होणार आहे, अशा इत्थंभूत गोष्टी सगळ्या या त्या आराखड्यामध्ये नोंद केल्या जातात, जे आपल्या उद्योग व्यवसायाचा एक प्रकारे पारदर्शकपणा म्हणूया किंवा एक प्रकारे आरसा म्हणजे तो प्रकल्प अहवाल असतो. जसं आपण पाहतो, आरसा जसा आपला चेहरा जसा आहे तसा दाखवतो स्पष्टपणे, काही लपवत नाही. जे त्या पद्धतीने आपल्या उद्योग व्यवसायासंबंधीची इत्थंभूत माहिती तो प्रकल्प अहवाल उघडल्यानंतर लोकांना कळाली पाहिजे, किंवा कुठल्याही प्रकारची शंका त्या ठिकाणी निर्माण होता कामा नये, याचा प्रकल्प अहवाल आपण तयार करणं गरजेचं आहे. म्हणून आपल्याला म्हणता येईल प्रकल्प अहवालाचं महत्त्व हे एक उद्योजक म्हणून, एक व्यावसायिक म्हणून आपल्याला ते महत्त्व जाणून घेणं गरजेचं आहे. म्हणजेच एकंदरीत हा आराखडा जर आपल्याकडे असेल, हा प्रकल्प जर आराखडा प्रकल्प आपल्याकडे असेल, तर निश्चितपणे आपल्याला तो प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मदत होते. ज्या पद्धतीने एक छोटंसं उदाहरण सांगता येईल मित्रांनो, आपण 12वीचा अभ्यास करतो, तर त्याच्यासाठी एक निश्चित वेळापत्रक तयार केलेलं असतं. आपण प्रश्नपत्रिका सोडवणं किंवा लेक्चर अटेंड करणं, शॉर्ट नोट काढणं, वाचन करणं, अवांतर वाचन आहे, ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन या ठिकाणी तयार करणं, डिस्क्रिप्टिव्ह कुठले येतात त्याच्याकडे लक्ष देणं, काही भाग आपल्याला घोकमपट्टी करावं लागतो, तर काही संकल्पना समजून घेऊन त्या आपल्याला नोंदवाव्या लागतात.
ज्या काही किंवा प्रकल्प आपण तयार करावे लागतात, त्या ठिकाणी सुद्धा काही प्रोजेक्ट असतात, सेमिनार असतात आपल्याला. तर अशी जेव्हा आपण चांगल्या पद्धतीने तयारी करतो तेव्हाच आपल्याला परीक्षेमध्ये चांगले गुण मिळतात. म्हणजे त्याच पद्धतीने या प्रकल्प अहवालामध्ये सुद्धा सगळ्या गोष्टी या ठिकाणी नोंद केल्या जातात आणि तेव्हाच तो प्रकल्प अहवाल सरस ठरतो आणि तो प्रकल्प अहवाल निश्चितच आपल्याला आर्थिक मोबदला तर देऊन जातोच, शिवाय एक सामाजिक बांधिलकी म्हणून किंवा समाजामध्ये एक आपलं स्टेटस निर्माण करण्यासाठी मदत करतो. म्हणून प्रकल्प हा प्रत्येक उद्योजकासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. जे या प्रकल्प अहवालामध्ये आपण सगळ्या गोष्टींची नोंद केलेली असते. जुळवाजुळव कशी करायची, आर्थिक बाबीची जुळवाजुळव, मनुष्यबळाची जुळवाजुळव किंवा कच्चा माल आपल्याला कुठून मिळणार आहे, त्याचा दर काय आहे, किती प्रमाणात मिळणार आहे, तो वाहतुकीची व्यवस्था आपण काय केलेली आहे, कुठलं विज्ञान तंत्रज्ञान आपण त्याच्यामध्ये वापरलेलं आहे, इतर जोड प्रकल्प आपण त्याला कुठले अटॅच म्हणून आपण उभारणार आहोत, ते किती कालावधीमध्ये उभारणार आहोत, त्याच्यासाठी आपल्याला किती इन्व्हेस्टमेंट करावी लागणार आहे, नफ्यातील किती भाग आपल्याला त्याच्यामध्ये गुंतवावा लागणार आहे, जशा सगळ्या गोष्टींची इत्थंभूत माहिती किंवा नोंद या प्रकल्प अहवालामध्ये केली जाते. म्हणून प्रकल्प अहवाल हा आपल्याला महत्त्वाचा आहे असे या ठिकाणी आपण मनामध्ये बिंबवणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीने मित्रांनो व्याख्या दिलेल्या आहेत, व्याख्या बघूया. पहिली व्याख्या आहे जॉर्ज टेरी यांची व्याख्या आहे, उद्योजकाच्या मनातील विचारांचे तज्ज्ञ व्यक्तीकडून अधिक वस्तुनिष्ठ भूमिकेतून करण्यात आलेले विश्लेषण म्हणजे प्रकल्प अहवाल होय. जे उद्योजकाच्या मनातील त्या उद्योगाविषयीचे जे काही विचार आहेत, जी मतं आहेत, त्याचं जे नियोजन आहे, तर ते सगळं एका तज्ज्ञ व्यक्तीच्याकडून त्याचं विश्लेषण केलं जातं आणि ते विश्लेषण म्हणजेच थोडक्यात प्रकल्प अहवाल होय. समजा मी उद्योजक आहे, मला या ठिकाणी समजा वीटभट्टीचा कारखाना टाकायचा आहे. मला वाटतं या ठिकाणी की जागा अशी पाहिजे, एवढ्या आकाराची वीट पाहिजे, आपल्याला माती इथून आणायची आहे, एवढा खर्च येणार आहे, त्याच्यासाठी मनुष्यबळ एवढं लागणार आहे. मग हे केवळ एक आपल्याला नव उद्योजक म्हणून सगळ्याच गोष्टींची माहिती असते असं नाही. म्हणून आपण आपल्या मनातील जे विचार आहेत ते एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीसमोर मांडतो. जे एखादी व्यक्ती किंवा असा उद्योग असणाऱ्या एखाद्या व्यक्तीची आपण भेट घेतो आणि त्याच्याकडून त्याचं समग्र विश्लेषण करून घेतो आपण. जे कुठल्या विटेला मागणी आहे, त्याच्यासाठी माती कुठली पाहिजे आहे, किती इन्व्हेस्टमेंट करावी लागेल, सुरुवातीला किती प्रमाणावर त्या उद्योगाची आपल्याला व्याप्ती ठेवावी लागणार आहे, मनुष्यबळ किती लागणार आहे, त्याच पद्धतीने ती जी कार्यपद्धती आहे वीट बनवण्याची किंवा ती वीट भाजण्याची म्हणूया आपण, ती जतन करून ठेवण्याची, ग्राहक मिळविण्याची किंवा क्वालिटी मेंटेन करण्याची पद्धती असेल, जशा सगळ्या बाबी आपण वेगवेगळ्या अशा तज्ज्ञाकडून माहिती करून घेत असतो आणि ही माहिती करून घेणं म्हणजेच प्रकल्प अहवाल होय असं आपल्याला म्हणतात. म्हणजे त्याचं समग्र विश्लेषण, त्या माहितीचं घेतलेल्या ज्ञानाचं समग्र विश्लेषण त्या प्रकल्प अहवालामध्ये केलं जातं. म्हणजे असा हा प्रकल्प अहवाल आपण तयार करणं गरजेचं आहे. दुसरी व्याख्या आहे मित्रांनो, ती म्हणजे हेनरी फेयॉल यांची व्याख्या आहे. बघूया व्याख्या. प्रकल्पास उपलब्ध असलेल्या व्यावसायिक संधीचा विचार करून त्याची प्रत्यक्ष कार्यवाही करण्यापूर्वी त्याच्या व्यावहारिक व तांत्रिक बाबी संबंधी निर्देशन करणारा आराखडा म्हणजे प्रकल्प अहवाल होय. म्हणजे जे आपल्याला व्यावसायिक संधी मिळणार आहे म्हणजेच आपण एक व्यावसायिक म्हणून, उद्योजक म्हणून तो प्रकल्प पुढे आपण उभा करणार आहोत, तर प्रत्यक्ष त्या उद्योगाची कार्यवाही पूर्ण करण्या अगोदर त्या प्रकल्पाशी निगडीत किंवा त्या उद्योगाशी निगडीत व्यावहारिक आणि तांत्रिक बाबीचं निर्देशन करणारा जो आराखडा असतो. व्यावहारिक आणि तांत्रिक बाबी म्हणजे काय, तर व्यावहारिक बाबी म्हणजे त्याला भांडवल किती लागणार आहे, यंत्रसामुग्री किती लागणार आहे, मनुष्यबळ किती लागणार आहे, उभारणीसाठी खर्च किती येणार आहे, वीज कुठून, पाणी कुठून, वाहतुकीच्या सुविधा, जाहिराती संदर्भात काय करता येईल, ग्राहक मिळवण्यासाठी आपल्याला काय प्रयत्न करावे लागतील, जसे सगळ्या व्यावहारिक आणि तांत्रिक बाजू, जे तांत्रिक म्हणजे टेक्नॉलॉजी आपल्याला कुठली वापरावी लागेल, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी म्हणजे नवीन तंत्रज्ञान वापरणार आहोत का, जुनं तंत्रज्ञान वापरणार आहोत, मशिनरी नवीन वापरणार आहोत का, जुन्या पद्धतीची वापरणार आहोत, किंवा त्याचं मॉडिफिकेशन असेल, किंवा त्याच्यामध्ये आपल्याला मनुष्यबळाचा किती वापर करायचा आहे, अशा
एकूण व्यावहारिक आणि तांत्रिक बाबी ज्या आहेत आपल्या उद्योग व्यवसायाशी निगडीत त्याचं निर्देशन करणारा हा आराखडा असतो. त्यालाच आपण प्रकल्प अहवाल असं म्हटलेलं आहे. जे एक प्रकारचा आराखडा, सगळ्या बाबी त्याच्यामध्ये नोंद केल्या जातात आणि त्या आराखड्याप्रमाणे त्या अहवालानुसार आपल्याला पुढं प्रकल्प हाती घ्यावा लागतो आणि एक एक पायरी आपल्याला चढत चढत म्हणजे एक एक टप्पा पूर्ण करत करत तो प्रकल्प आपल्याला उभारावा लागतो. म्हणजे असा हा आराखडा म्हणजेच प्रकल्प अहवाल होय. त्यानंतर मित्रांनो पुढची व्याख्या आहे, एका विशिष्ट कालखंडात विशिष्ट उद्दिष्ट गाठण्यासाठी तांत्रिक व वैज्ञानिक पद्धतीने परीक्षण संशोधन करून तयार केलेली मार्गदर्शक योजना म्हणजे प्रकल्प अहवाल होय. जे बघा या ठिकाणी कालखंडाचा विचार केला या व्याख्येमध्ये, बरोबर आहे. कालखंड विचारात घेणं गरजेचं आहे, असं रटाळपणे चालणार नाही. प्रकल्प सुरू केलाय आणि चालले किती दिवस संथपणे, नाही चालणार, परवडणार नाही ते. बाबा 1 वर्षभरामध्ये मला तो प्रकल्प उभा करायचा आहे. कारण पाहतो आपण क्षणाक्षणाला स्पर्धा आहे, क्षणाक्षणाला महागाई कमी जास्त होते, वाढते आहे. मग त्या प्रकल्पासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या निविष्ठा आहेत त्यांच्या किमती वाढतात आणि निश्चितच तो प्रकल्प आपल्याला परवडत नाही किंवा खूप गुंतवणूक करावी लागते पुढं. जे आपण इमारत बांधायला काढली समजा त्या प्रकल्पाची, तर ती जर आपण खूप वर्ष तसंच ते काम रेंगाळत ठेवलेलं आहे, सगळं मागतं, स्टील मागतं, सिमेंट मागतं, वीट मागते, वाळू मागते, मजुरी महाग होते त्या ठिकाणी आणि निश्चितच आपली गुंतवणूक अधिक त्या ठिकाणी गुंतली जाते. मग ते पुढं काय होतं, परवडत नाही आपल्याला. म्हणून तो प्रकल्प आपल्याला उभा करायचा आहे ना, मग त्याचा कालावधी आपल्याला त्या प्रकल्प अहवालामध्ये नोंद करावा लागतो. म्हणून या व्याख्येमध्ये या ठिकाणी प्रत्यक्ष कालखंडाचा विचार त्यांनी नमूद केलेला आहे. बघा, विशिष्ट कालखंडात विशिष्ट उद्दिष्ट गाठण्यासाठी तांत्रिक व वैज्ञानिक पद्धतीने परीक्षण संशोधन करून तयार केलेली मार्गदर्शक योजना म्हणजे प्रकल्प अहवाल होय. जे कालखंडाचा विचार केला या ठिकाणी, बाबा एवढ्या 1 वर्षभरामध्ये 6 महिन्यामध्ये मला हा प्रकल्प उभा करायचा आहे, ज्या ठिकाणी कालखंडाचा विचार आहे. आणि निश्चितच उद्दिष्ट आपल्याला त्या ठिकाणी त्या आपलं उद्दिष्ट निश्चित केलेलं असतं आपण, भाऊ एवढ्या वस्तूचं उत्पादन मला किंवा एवढ्या वर्षभरामध्ये तो प्रकल्प मला उभा करायचा आहे, एवढ्या वस्तूचं प्रतिदिन, प्रति महिना, प्रति मासिक म्हणूया आपण किंवा प्रति वर्षी एवढं उत्पादन मला करायचं अपेक्षित आहे. जे जे उद्दिष्ट आहे तर ते उद्दिष्ट सुद्धा आपण निश्चित केलेलं असतं आणि त्याच्यासाठी तांत्रिक व वैज्ञानिक पद्धतीनं जे परीक्षण केलेलं आहे किंवा जे संशोधन केलेलं आहे, तर अशी जी काही मार्गदर्शक योजना आहे त्याला प्रकल्प अहवाल असं म्हटलेलं आहे. बघा, जे वैज्ञानिक पद्धती असते त्याच्यात वैज्ञानिक पद्धतीने परीक्षण करून संशोधन करून तयार केलेली मार्गदर्शक योजना असते. ती परीक्षण केलं जातं त्या ठिकाणी, म्हणजे जो अंगाचा विचार केला जातो या ठिकाणी. असं केलं तर असं होईल, फायदा असा होईल, तोटा असा होईल, किंवा ही बाजू कमकुवत आहे, ही बाजू जमेची आहे, अशा दोन्ही बाजूंची शहानिशा करून तो आराखडा तयार केला जातो. म्हणून त्या ठिकाणी परीक्षण असा शब्द त्यांनी योजलेला आहे. जे वैज्ञानिक परीक्षण करून संशोधन करून अशा मार्गदर्शक सूचना जो तयार केल्या जातात त्यालाच प्रकल्प अहवाल असं म्हटलेलं आहे मित्रांनो. म्हणजेच थोडक्यात प्रकल्प अहवाल म्हणजे आपल्या उद्योग व्यवसायाचा तो आरसा असतो. त्याच्यामध्ये चोहो अंगांचा विचार आपण त्या ठिकाणी परिपूर्णपणे करण्याचा तो प्रयत्न केला जातो. म्हणून प्रकल्प अहवाल हा महत्त्वाचा आहे. त्यानंतर मित्रांनो, तर ह्या प्रकल्प अहवाल म्हणजे काय, ह्या व्याख्या संकल्पना पाहिल्यानंतर आपण पुढचा घटक आहे तो म्हणजे प्रकल्प अहवालाची गरज या ठिकाणी पाहणार आहोत. तर निश्चितच प्रकल्प अहवालाची गरज एक उद्योजक म्हणून, एक व्यावसायिक म्हणून खूप आहे असं आपल्याला म्हणता येईल. जसं छोटंसं उदाहरण सांगतो, मगाच सांगितलेले आहेत उदाहरणं. घर बांधायचं असेल तर प्लॅनचं महत्त्व आहे त्या ठिकाणी, किंवा गुणवत्ता यादीमध्ये आपल्याला यायचं असेल, प्रथम क्रमांकानं मिळवायचं असेल, डिस्टिंक्शन मिळवायचं असेल, फर्स्ट क्लास मिळवायचं असेल, तर आपापलं प्रत्येकाचं एक विशिष्ट असं शेड्युल्ड किंवा विशिष्ट असं वेळापत्रक आपण निश्चित करणं गरजेचं असतं. म्हणजे तो अभ्यासाचा आराखडा झाला मित्रांनो. मग अशी चर्चा केली आपण, जे त्या पद्धतीने आपल्याला म्हणता येईल की उद्योगासाठी एक उद्योजक म्हणून आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर निश्चितच प्रकल्पाची खूप मोठी गरज आहे किंवा महत्त्व आहे असं आपल्याला म्हणता येईल. पाहूया ही गरज मित्रांनो. पहिली गरज आहे ती म्हणजे कर्ज पुरवठा मिळण्यासाठी प्रकल्प अहवालाची गरज आहे. जे एका बँकेमध्ये आपल्याला कर्ज मागणी करायची आहे, त्याच्यासाठी नुसतं जाऊन तोंडी जर त्यांना म्हटलं किंवा नुसता अर्ज भरून दिला की मला कर्ज पाहिजे ह्या उद्योगासाठी, व्यवसायासाठी, त्याच्या उभारणीसाठी, तर ते चालणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला प्रकल्प अहवाल रीतसर फाईलमध्ये तयार करून द्यावा लागतो. तरच आपल्याला
कर्ज प्रकरण मंजूर होतं किंवा त्या बँकेकडून वित्तीय सहाय्य होत असतं. म्हणून हे एक प्रकल्प अहवालाची गरज किंवा महत्त्व आहे असं आपणाला या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात आपल्या व्यवसायाला भागभांडवल मिळण्यासाठी बँकेमध्ये प्रकल्प अहवाल द्यावा लागतो. म्हणून प्रकल्प अहवालाची गरज आहे किंवा महत्त्व आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढची गरज आहे ती म्हणजे शासकीय कार्यालयात उद्योगाची नोंदणी करण्यासाठी सुद्धा प्रकल्प अहवालाची गरज आहे. समजा आपण एम्प्लॉयमेंट ऑफिसला गेलो त्या ठिकाणी, किंवा जी काही धर्मादाय आयुक्त असेल किंवा अशी वेगवेगळी जी काही शासनानं निर्देशित केलेली, शासनानं स्थापन केलेली जी वेगवेगळी कार्यालये असतात, तर त्या कार्यालयाकडं आपल्याला आपल्या उद्योगाची, व्यवसायाची नोंदणी करावी लागते. जर उदाहरण सांगायचं झालं मित्रांनो, आपल्याला समजा आपलं ॲग्रिकल्चर फील्डमधून शिक्षण झालं असेल, आपला ॲग्री डिप्लोमा झाला असेल, BSc ॲग्री झाला असेल किंवा BSc हॉर्टी झाला असेल किंवा आपलं MSc हॉर्टी, MSc ॲग्रिकल्चर झालं असेल आपलं, तर आपण ॲग्रिकल्चरशी निगडीत कुठलाही उद्योग व्यवसाय सुरू करू शकतो. मग त्याची नोंदणी आपल्याला कृषी विभागाकडे करावी लागते. त्यांची मंजुरी घेणं, त्यांचं सर्वेक्षण असतं, त्यांच्या अटी, शर्ती, कंडिशन आपल्याला त्या पूर्ण प्रकल्प अहवालामध्ये पूर्ण करून द्याव्या लागतात. म्हणून या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल, आपल्या उद्योग व्यवसायाची नोंदणी करण्यासाठी सुद्धा अगोदर प्रकल्प अहवाल आपल्याकडे तयार असणं गरजेचं आहे. तरच नोंदणी आपल्याला करता येते आणि त्याच पद्धतीने या नोंदणीचं प्रमाणपत्र सुद्धा आपल्याला मिळू शकतं. कधी जर प्रकल्प अहवाल आपण सबमिट केला किंवा त्याद्वारे आपण नोंदणी केली तरच. त्याच पद्धतीने मित्रांनो, पुढची गरज आहे प्रकल्प अहवालाची ती म्हणजे नियोजनबद्ध पद्धतीने आपल्याला प्रकल्प उभारणीचं कार्य पूर्ण करण्यासाठी मदत होते. कशामुळं? तर या प्रकल्प अहवालामुळं. जसं मगाशीच म्हटलं, जर आपला वेळापत्रक चांगला असेल, 12वीच्या अभ्यासाचं सुनियोजित केलं असेल, किती तास कुठल्या विषयाला द्यायचे, कुठला विषय कच्चा आहे त्याच्यासाठी किती वेळ द्यायचा, टेस्ट आहे, सेल्फ स्टडी आहे, प्रश्नपत्रिका सोडवणं आहे, लेक्चर अटेंड करणं आहे, प्रकल्प पूर्ण करणं आहे, शॉर्ट नोट काढणं आहे किंवा ऑब्जेक्टिव्ह, डिस्क्रिप्टिव्ह अशा प्रश्नांची तयारी करणं आहे किंवा शिक्षकांचं मार्गदर्शन घेणं, त्यांना शंका विचारणं, त्या शंकांचं निरसन करून घेणं. जसं जे काही नियोजन आहे त्या नियोजनातूनच आपल्याला चांगले मार्क्स मिळू शकतात, आपण गुणवत्ता यादीमध्ये येऊ शकतो. जे तिथं जसं हे वेळापत्रक महत्त्वाचं आहे, त्याच पद्धतीने आपल्या उद्योग व्यवसायासाठी सुद्धा हे निश्चितच प्रकल्प अहवाल हा नियोजनबद्ध पद्धतीचा तो आराखडा असतो आणि त्या नियोजनाप्रमाणे आपल्याला उद्योग व्यवसाय उभारणीसाठी मदत होते. जर आराखडा नसेल तर निश्चितच उद्योग व्यवसायाचं नियोजन, उभारणीचं नियोजन होणार नाही. आपण पाठीमागच्या तासाला मित्रांनो कार्यजल विश्लेषण पाहिलेलं आहे. कार्यजल विश्लेषण म्हणजे काय? तर आपण एक उद्योजक म्हणून, व्यावसायिक म्हणून जे आपल्याला वेगवेगळी कार्य करावी लागतात वेगवेगळ्या कालावधीमध्ये, तसं त्या कार्याला आपल्याला प्राधान्यक्रम द्यावा लागतो. अनेकापैकी कुठलं कार्य अगोदर करायचं, कुठलं कार्य 2 नंबरला, कुठलं कार्य 3 नंबरला, किंवा कुठली कार्य करत करत शेवटच्या कुठल्या कार्याकडे जायचं, त्याचा टप्पा काय आहे, ज्याचा जो मार्ग आहे, तर याचे मार्ग अनेक असतात किंवा अनंत असतात, तर त्या मार्गाचा शोध सुद्धा आपण घेणं गरजेचं आहे. जे कमी वेळेमध्ये आपल्याला ते कार्य कमी खर्चामध्ये कसं पूर्णत्वास आणता येईल, जसे योग्य मार्ग निवडणं आवश्यक आहे. तर अशा या कार्याचं विश्लेषण आपल्या उद्योग व्यवसायाशी निगडीत करणं, त्याच्यातील योग्य कार्य करण्याचा जो पर्याय आहे तो आपण निवडणं, त्यालाच कार्यजल विश्लेषण असं म्हटलं. म्हणजे कार्य तर सगळी करायची आहेतच, त्याशिवाय प्रकल्प उभारणी शक्यच नाही. परंतु त्या सर्व कार्यापैकी कुठल्या कार्याला प्राधान्यक्रम द्यायचा, कुठलं कार्य समजा उद्यावर ढकलायचं, परवावर ढकलायचं, किंवा कुठलं कार्य आपण पुढच्या वर्षी करू शकतो, कुठल्या कार्यासाठी किती बजेट लागणार आहे, तो प्रकल्प किंवा तो विभाग आपण थोडा उशिरा सुरू केला तरी काही हरकत नाही. जशा ज्या काही अनेक गोष्टी आहेत, तर त्या अनेक गोष्टीचं विश्लेषण करणं म्हणजेच त्याला आपण कार्यजल विश्लेषण असं म्हटलेलं आहे. तर निश्चितच या ठिकाणी प्रकल्प अहवालाची गरज कुठली आहे, तर केलेल्या नियोजनाप्रमाणे आपल्याला प्रकल्पाची उभारणी करणं हे शक्य होतं. म्हणून प्रकल्प अहवाल त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे. त्याच पद्धतीने मित्रांनो, प्रकल्पाच्या उभारणीत संभाव्य अडचणी कोणत्या असू शकतात याचा सुद्धा अंदाज त्या प्रकल्प अहवालामध्ये नोंदवला जातो आणि निश्चितच या अडचणी नोंदवल्यामुळं आपल्याला त्या अडचणी कमी करण्यासाठी, त्या अडचणीवर मात करण्यासाठी निश्चितच वेगवेगळ्या उपाययोजनाही कराव्या लागतात. जेव्हा अडचणी नोंदवतो, जेव्हा अडचणी येतात तेव्हा त्या अडचणीवरती उपाययोजना सुद्धा असतातच. जेव्हा आपण अडचणी नोंदवतो प्रकल्प अहवालामध्ये, त्याच्यासाठी पर्याय असतात, मग त्याच्यासाठी त्याचं सोल्युशन असतं, त्याचे मार्ग असतात, पर्यायी मार्ग असतात.
तर तेही आपल्याला या ठिकाणी लक्षात येतात कधी, जर आपण प्रकल्प अहवाल किंवा आराखडा तयार केला तर. म्हणून या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल की प्रकल्प अहवालाची गरज आहे. जे अडचणीचं निराकरण होतं, अडचणी लक्षात येतात आणि अडचणी सोडवण्यासाठीचे प्रयत्न पुढे केले जातात. त्याच पद्धतीने उद्योग उभारणीसाठी नेमके स्थिर भांडवल आणि चल किंवा कार्यकारी भांडवल किती लागणार आहे याबाबत स्पष्ट माहिती या प्रकल्प अहवालातून मिळत असते. आणि त्या भांडवलाची उपलब्धी, त्या भांडवला मिळवण्यासाठी कुठल्या वित्तीय संस्थेचं सहाय्य आपल्याला घ्यायचं आहे, तर याचं सुद्धा संपूर्ण विश्लेषण या प्रकल्प अहवालामध्ये केलं जातं. बरोबर आहे. प्रकल्प अहवाल म्हणजे आरसा असतो, पहिल्यांदाच म्हटलेलं आहे मी. आपल्याला माहिती आहे कुठल्याही गोष्टीचं सोंग करता येईल, परंतु पैशाचं किंवा आर्थिक बाबीचं सोंग करता येणार नाही. उद्योग उभारायचा आपल्याला, व्यवसाय उभारायचा आहे, त्याच्यासाठी किती भांडवल लागणार आहे, ते कुठल्या वित्तीय संस्थेकडून मिळवायचं आहे, त्याचा व्याजदर किती आहे, ते किती मिळवायचं आहे, त्याची परतफेड, त्याचे हप्ते किंवा किती टक्के शासनाकडून सबसिडी मिळणार आहे, आपलं भांडवल किती आहे, अशा इत्थंभूत माहिती त्या प्रकल्प अहवालामध्ये नोंदविल्या जातात. आपल्याला म्हणता येईल की प्रकल्प अहवालामध्ये ह्या बाबी असल्यामुळं त्या बाबी पूर्ण करणं हे शक्य होतं. म्हणून प्रकल्प अहवालाची या ठिकाणी गरज किंवा महत्त्व आहे असं म्हणता येईल. त्याच पद्धतीने अनावश्यक जे भांडवल आहे ते गुंतून पडत नाही, हा सुद्धा प्रकल्प अहवालाचा एक महत्त्वाचा फायदा आहे. तर आपल्याला माहिती आहे उद्योजक म्हटल्यानंतर किंवा नवउद्योजक म्हटल्यानंतर आपल्याला कुठं इन्व्हेस्टमेंट किती करावी हे बरेच वेळा आपल्या चुका होऊ शकतात. ह्या चुका टाळायच्या असतील तर निश्चितच आपला प्रकल्प अहवाल परिपूर्ण असणं गरजेचं आहे. भांडवल आपण कुठून कसं कसं उभा केलेलं असतं आणि विनाकारण अनाठाई एखाद्या या प्रकल्पाच्या वेगळ्याच भागावरती, विभागावरती किंवा एखाद्या अनावश्यक युनिटवरती जर आपण त्याच्यातील बराचसा भाग खर्च करत असू की ज्या युनिटमधून किंवा ज्या भागातून आपल्याला उत्पादन कमी मिळणार आहे, आपल्याला भाग भांडवल त्या ठिकाणी किंवा आपलं फायदा कमी मिळणार आहे, तर अशा युनिटमध्ये आपण ती गुंतवणूक कदापि करता कामा नये. म्हणजे केव्हा कळतं आपल्याला, जर प्रकल्प अहवाल आपल्याकडे किंवा त्याचा आराखडा जर आपल्याकडे तयार असेल तर. म्हणून या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल की प्रकल्प अहवालामुळं काय होतं, तर भांडवलाचं योग्य पद्धतीने नियोजन किंवा भांडवल कुठल्या गोष्टीवरती किती त्याची गुंतवणूक करावी हे लक्षात येण्यासाठी मदत होते आणि निश्चितच भांडवलाचा विनियोग चांगल्या पद्धतीने होतो. म्हणून प्रकल्प अहवालाची ही एक महत्त्वाची गरज आहे किंवा महत्त्व आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्याच पद्धतीने शास्त्रीय दृष्टिकोनातून विश्लेषण या प्रकल्प अहवालामध्ये मांडलं जातं. जे शास्त्रीय दृष्टिकोन म्हणजे सायंटिफिक मेथड ही पद्धत या प्रकल्प अहवालामध्ये अवलंबली जाते. नुसतं ढोबळमानानं नाही, एवढा खर्च होणार आहे, एक्झॅक्ट आकडा पाहिजे. बाबा मला या ठिकाणी 10 कोटी लागणार आहेत, त्याच्यातील बाबा 7 कोटी बँकेकडून लोन घ्यायचं आहे, 3 कोटी माझ्या जवळचे आहेत, त्याचं भाग भांडवल एवढा आहे, व्याजदर एवढा आहे, त्याचे हप्ते, परतफेड आणि निश्चितच आपलं उत्पादन किती मिळणार आहे आणि प्रत्येक महिन्याला किती प्रॉफिट मिळणार आहे. जशा सगळ्या गोष्टींची इत्थंभूत आकडेवारी या प्रकल्प अहवालामध्ये नोंदविली जाते. म्हणून त्याला शास्त्रीय विश्लेषण म्हटलेलं आहे आपल्या उद्योग व्यवसायाचं. म्हणून आपल्याला म्हणता येईल की प्रकल्प अहवालामध्ये शास्त्रीयदृष्ट्या सर्व गोष्टीचं विश्लेषण केलं जातं. म्हणून त्याच्यामध्ये आपल्याला त्या प्रकल्पासाठी लागणारा वेळ, श्रम आणि पैसा या गोष्टी किती लागणार आहेत, त्या कुठून मिळवायच्या आहेत, त्याचा परतावा आपल्याला कधी मिळणार आहे, वर्षभरात मिळेल का, 2 वर्षात मिळेल का, 3 वर्षात, 4 वर्षात, 5 वर्षात, जे काही जी गुंतवणूक आपण केली जाते तर त्याचा फायदा आपल्याला पहिल्याच वर्षी मिळेल असं नाही. तर तो फायदा किंवा त्याचा जो प्रॉफिट आहे किंवा त्याचा जो परतावा आपल्याला मिळणार आहे तो पुढं अनेक वर्षे मिळत असतो. म्हणजे हे सुद्धा आपण गृहीत धरलं पाहिजे. नाहीतर पहिल्याच वर्षी केलेल्या सगळं जो खर्च केलाय तो त्याची सगळी रक्कम वसूल व्हावी असं कदापि उद्योग व्यवसायामध्ये होत नाही, कारण ती काही जादू नाही. म्हणून आपल्याला म्हणता येईल शास्त्रीयदृष्ट्या हे प्रकल्प अहवालामध्ये विश्लेषण केलं जातं. त्याच्यामध्ये श्रम म्हणजे भूमी असू द्या, श्रम, मनुष्यबळ किंवा भांडवल असे अनेक घटक, त्याचं या ठिकाणी मूल्यमापन आणि त्याचा परतावा जे हे या प्रकल्प अहवालातून आपल्याला लक्षात येतं. म्हणून प्रकल्प अहवालाचं महत्त्व आहे किंवा गरज आहे असं या ठिकाणी म्हणता येईल. त्याच पद्धतीने प्रकल्प अहवाल जर आपल्याकडे असेल तर आपल्याला नफा मिळण्याची हमी चांगल्या पद्धतीची मिळते, कारण आपण त्यात नोंदवलंय सगळं. एवढी गुंतवणूक
एवढं उत्पादन, एवढी विक्री, एवढा नफा, बस. म्हणजे या सगळ्या गोष्टी इत्थंभूत आकडेवारीनुसार सूक्ष्मपणे त्या प्रकल्प अहवालामध्ये नोंदविल्या जातात. म्हणून आपल्याला म्हणता येईल, एक प्रकारे प्रकल्प अहवाल जर आपल्याकडे असेल तर नफा मिळण्याची किंवा नफा मिळवण्याची एक प्रकारची खात्री आपल्याला येते. नफा मिळतोच आणि ठोसपणे आपल्याला तो उद्योग व्यवसाय आणखीन चांगल्या पद्धतीने आत्मविश्वासाने करण्यासाठी मदत होते. त्याच पद्धतीने उद्योजक सामाजिक जबाबदारी योग्यरित्या पार पाडू शकतो. असंही या ठिकाणी महत्त्व आहे असं म्हणता येईल आपल्याला. जी एक सामाजिक जबाबदारी असते ती सुद्धा योग्य पद्धतीने या प्रकल्प अहवालामुळे आपल्याला पार पाडता येते. लोकांच्या गरजा भागल्या जातात, म्हणजेच सामाजिक जबाबदारी. लोकांना समाधान मिळतं त्या वस्तूतून, म्हणून या वस्तू संबंधी सुद्धा संपूर्ण माहिती प्रकल्प अहवालामध्ये असते. तर मित्रांनो, राहिलेला भाग आपण पुढील तासाला पाहूया. जास्त वेळेचा व्हिडिओ अपलोड होत नाही. तर अशा पद्धतीने आज आपण प्रकल्प सूत्रीकरणामध्ये प्रकल्प म्हणजे काय, प्रकल्पाची गरज, व्याख्या, प्रकल्पाचं महत्त्व पाहिलेलं आहे. राहिलेला भाग पुढील तासाला पाहूया. धन्यवाद.